श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी एकदम साधी सोपी कारलं फ्राय. मी शेजवान कारलं फ्राय करणार आहे. त्यासाठी इथे मी कारली घेतली आहेत, हे स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता आपल्याला ही कापून घ्यायची आहेत. हे इथे मी कारलं घेतलं आहे आणि त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे, असे गोल गोल कापून घ्यायचे आहेत. एकदम पातळी नाही, थोडंसं मीडियम ठेवायचं आणि जाड पण नाही कापायचं आहे जास्त. एवढं असं ठेवायचं, जास्तही नाही, पातळ पण नाहीये आणि जास्त जाडही नाहीये. आता मी अशीच हे कारली सर्व कापून घेते. पहिलं मी ते कारली सर्व कापून घेतली आहेत. अशी गोल गोल कापून घ्यायची आणि बिया असल्या तर काढून घ्यायच्या. कवळ्या बिया असल्या आणि ठेवल्या तरी चालेल. तर आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते. पहिलं मी ते सर्व कारली काढून घेतली एका भांड्यामध्ये. आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊ. मी ते 1/2 किलो कारली घेतलेली आहे. मी आता त्यावर अर्धा चमचा मीठ घालून घेते. हे आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा. मिरची पावडर घेतली, ते पण अर्धा चमचा. धना पावडर घातली आहे अर्धा चमचा. हे हळद घालून घेतले. थोडासा हिंग घालायचं आहे आणि शेजवान चटणी घेतली आहे, ते पण मी 1 चमचा घेतली आहे. जर तुमचे कारले जास्त असेल तर तुम्ही जास्त घ्या. मी आता इथे 1/2 किलो कारलं घेतलेलं, त्याच्यामुळे मी 1 चमचा हे शेजवान चटणी घातले. आता सर्व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मी सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मसाले घातले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. सर्व कारल्याला मसाला लागायला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी आता हे मिक्स केलंय. झाकण लावायचं आणि आपल्याला हे आता अर्धा तास झाकून ठेवून द्यायचं. तसंच फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं आहे. तर मी आता अर्धा तास झाकून ठेवून देते. मी ते कारल्याला मसाला लावलेला आणि अर्धा तास ठेवून दिलेलं. आता मी झाकण काढले, परत एकदा मिक्स करून घेते मी. त्यामध्ये बिया असेल तर काढून टाकायच्या, कारण त्या शिजल्या जाणार नाहीत, हाताखाली येतील. थोड्या कवळ्या बिया असले तर चालेल, थोडे मोठे असले तर काढून टाकायच्या. आता परत मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदा. आता आपण फ्राय करायला घेऊया कारलं. इथे मी प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये बेसन घेतले, 2 चमचे बेसन आहे आणि हे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्ही हे जरी कारल्यामध्ये टाकलं तरीही चालेल किंवा असं आपलं वेगळं लावून घेतलं तरी चालेल. थोडंसं मीठ टाकून घेते. आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं, फक्त हे वरच्या कोटिंगसाठीच टाकून घ्यायचं आहे मीठ. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे कारल्याला लावून घेणार आहे, तर तुम्ही याच्यामध्ये कारल्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं तरीही चालेल, तसेही छान वाटतं. इथे मी आता हे सर्व मिक्स करून घेतलं मीठ घालून, बेसन आणि तांदळाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला हे कारल्याचे असे घ्यायचं आहे कारलं. तो पण तेल गरम करत ठेवलं आहे मी. छान वाटतं कारलं असं खायला, मस्त असं पूर्ण कारल्याला लावून घ्यायचं आहे पीठ. मी आता कारलं फ्राय करायला घेते. मी गॅसवर पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि तेल छान असं गरम झालं आहे. आपण हे कारलं घालून घेऊ. जर तुम्हाला जास्त तेलामध्ये तळून घ्यायचं असेल तरी चालेल, पण ते तेलाचं मग काय करायचं, कारण कडू होतं ना तेल, दुसरे कशाला वापरू शकत नाही. त्याच्यामुळे आपण कसं कमी तेलामध्येच असं फ्राय करून घ्यायचं. आता इथे मी कारलं घालून घेतलं आहे. हे थोडं थोडं घालायचं आणि असं फ्राय करून घ्यायचं. एका बाजूने चांगलं शिजू द्यायचं, नंतरच आपण ते परतून घ्यायचं आहे. आता मी इथे हे कारलं ठेवलं आहे फ्राय करायला, एका बाजूने शिजून घेते. इथे आता एका बाजूने कारलं छान असं फ्राय झालं आहे. आता मी परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण असं छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे कारलं आपल्याला. इथे आपली कारली तयार झाली आहे. दोन्ही बाजूने छान अशी मी फ्राय करून घेतली. मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायची, छान वाटतात खायला मस्त अशी. आता इथे आपली कारली फ्राय करून झाली आहे. मी एका डिशमध्ये काढून घेते प्लेटमध्ये. इथे आपली तयार झाली आहे शेजवान करेला फ्राय. मस्त छान वाटतात, एकदम कुरकुरीत झाली आहेत बघा. अशी तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.